जेवणात निरनिराळे आपण पदार्थ खातो, पण ते पचवण्यासाठी तुम्हाला मी आज मनापासून सांगते की जेवण झाल्यावर खरंच मला असं होतं की केव्हाही मुखशुद्धी मी खाईल. ह्यामध्ये सुपारी किंवा पानाचा वापर अजिबात केलेला नाही. हे जे पदार्थ टाकलेले आहे हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. जसजसे मी पदार्थ भाजेल तसे मी तुम्हाला त्याचे महत्त्व सांगते. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बडीशोप, धना डाळ, जवस, ही बघा ही बाळान शेपा म्हणजे जे शेपूचं बी असतं ते, ओवा, हे बघा, आणि तीळ. तीळ तर तुम्हाला नेहमीची माहितीच आहे. बाळंतशेपा तुम्हाला नवीन वाटत असेल, पण मुखशुद्धीमध्ये त्याचा वापर करता, विशेष करून बाळंतणीसाठीही करता. आणि ही धना डाळ स्पष्टच दाखवते अशी धण्यापासून बनवलेली असते. ही हळद आणि हे काळं मीठ बरं का, सैंधव मीठ. तर चला जास्त वेळ न घालवता मस्तपैकी सोप्या पद्धतीने ही मुखशुद्धी बनवूया. ही एकदा जर तुम्ही खायला लागले ना, तुम्हाला हिची सवय लागली ना, तुम्ही जेवण झाल्यावर ही खाणारच. ही तुम्हाला आवडणार पण खूप. तर मस्तपैकी पॅन तापून घेऊ अगोदर आणि थोडंसं कमी गॅसवर ही बडीशोप भाजून घेऊ. आता बडीशोपचे महत्त्व तुम्हाला काय सांगू, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुखशुद्धीसाठी. पचन सुधारते, गॅस अपचन दूर करते आणि तुम्हाला तेच सांगते की तोंडाचा वास घालवते, वजन कमी करते. पोटामध्ये गॅस झालेला असतो ना, त्यामुळे पोटदुखी होते, अपचन होतं, आंबट ढेकर होता, त्यापासून आराम मिळतो. तर मस्तपैकी भाजून आणि बाजूला ठेवा. तर ही धना डाळ, तर धना डाळाचे महत्त्व मी तुम्हाला लगेच सांगते. ती ही व्यवस्थित थोडीशी असा कलर पालटोस्तर भाजून घ्या. ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते बरं का धना डाळ. आणि ही जास्तही प्रमाणात खायची नसते, थोडीच खायचे असते. वजन नियंत्रणात ठेवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तर आता हे जवसाचे फायदेही तुम्हाला चांगले माहितीच आहेत, तरीही परत एकदा सांगते. पंचन संस्था सुलभ करते, हृदयासाठी उत्तम आहे, वजन नियंत्रणात ठेवते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर आहे, केसांसाठी आहे, हार्मोनल पातळी योग्य ठेवण्यास मदत करते आणि मासिक पाळीतील वेदना दूर करते, सांधेदुखीपासून सुद्धा आराम देते. तेव्हा ही जवस ह्या मुखशुद्धीमध्ये पाहिजेच बरं का. तर हा ओवाही थोडा कलर पालटोस्तर भाजून घ्यावा. सर्दी, खोकला, छातीतील कफ नियंत्रणात ठेवतो, म्हणजे कमी करण्यास मदत करतो. फुफ्फुसातील हवा खेळती ठेवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि मासिक पाळीसाठी ओव्याचा उपयोग आहे. तिळाचे फायदे तर फारच आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पूर्ण शरीरासाठी ते उपयोगी आहे. हृदय निरोगी ठेवते, त्वचा व केसांसाठीही उपयोगी आहे. तर ही बाळांशेपावर जेवणानंतर खाल्ल्यास अगदी ताजीतवाने वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाळंतिणीसाठी हिचा फार फायदा आहे. शरीरावरची सूज कमी करते, चयापचय क्रिया सुधारते. तर ही थोडं हळदीमध्ये पाणी टाकून घेतलं, त्यामध्ये थोडं सैंधव मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित आता ते मिक्स करून अगोदर हे जे पदार्थ भाजलेले आहे ना, ते सर्व हाताने काढून घ्यायचे आणि नंतर ते हळदीचं व मिठाचं पाणी त्याला लावायचं. नंतर लावल्यावर थोडा वेळ सुकवायचं, उन्हात वाळत घालायचं, अथवा तुम्ही कढईत परत एकदा गरम करून मस्त थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवले तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मला जितकी माहिती होती, म्हणजे मी लहानपणापासून हा प्रकार खात आलेले आहे, म्हणून मला त्याची आवड आहे. म्हणून म्हटले तुम्हालाही हा पदार्थ सांगावा. तर नक्की बनवून ठेवा, वर्षभर खा, नेहमी खा. सकाळच्या जेवणानंतर, संध्याकाळच्या जेवणानंतर यातले सगळे पदार्थ उपयोगी आहे. इथे तुम्ही यात खोबरंही भाजून घालू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या तिळाबरोबर तुम्ही काळे तीळ वापरले तरीही चालेल. हे बघा मस्त असं रंगही दिसतोय. काही जण यामध्ये खडीसाखर टाकता, पण आमच्या घरामध्ये जास्त गोडचा प्रकार चालत नाही बडीशोपमध्ये, म्हणून मी नाही टाकली, पण तुम्ही टाकू शकता बरं का. तर ह्यामधले हे जे पदार्थ आहे ना, काही थंड प्रवृत्तीचे आहे आणि काही गरम आहे, पण त्यांचा ताळमेळ योग्य साधला की ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारची तुम्ही मुखशुद्धी बनवून खाऊ शकता आणि शरीरही निरोगी ठेवू शकता. अगदी केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत याचा फायदा आहे. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.